खरंच देवाने आपल्याला जेवढं दिलं आहे ना, त्यामध्ये समाधानी राहायला शिकलं पाहिजे. आणि पाहिजेच अजून काही तर स्वतःच्या मनगटात ताकद पाहिजे. स्वतःच्या हिमतीवरती कमवलेलं वेगळं आलं, परंतु इतरांना ओरबाडून जर घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम काय होतात हे आज अख्खं जग पाहतंय. हगवणे कुटुंबाचे काय हाल चालले आहेत. इतकं मोठं आलिशान घर आज बंदिस्त आहे. म्हणजे खरंच याचे परिणाम ना खूप वाईट असतात. आज त्या सासऱ्याला काय म्हणावं की जो अगदी सुनेला बेदम मारतो, तिच्या माखलेल्या रक्ताच्या हाताने हॉटेलमध्ये जाऊन जेवण करतो. आज तीच सासू जी सुनेचा इतका अमानुषपणे छळ होत असताना तिचे अश्रू, तिची माया कुठे अटली होती का? जी पोलीस स्टेशनमध्ये स्वतःच्या नवऱ्याला आणि मुलाला खाली जमिनीवर बघितलेलं पाहू शकत नाही, बसलेलं पाहू शकत नाही, त्यावेळेस ढसाढसा रडते. जी वैष्णवीचा छळ होता ना, हिचे हे अश्रू कुठे आटले होते का? खरंच म्हणजे यांनी ना वैष्णवीचा विचार करणंच सोडून दिलं होतं. आणि वैष्णवी तुझं म्हणजे वैष्णवीचंही हे चुकलं की ती या सगळ्यांचा अगदी आत्महत्येला जाईपर्यंत ती विचार करत राहिली. यांचा विचारसुद्धा तिने कधीच सोडून द्यायला पाहिजे होता. जे वडील म्हणजे त्यांची इच्छा नसताना फक्त आणि फक्त वैष्णवी खातर या लग्नाला ज्यांनी होकार दिला, तिच्या सासरच्या माणसांच्या अगदी हव्या नको त्या सगळ्या मागण्या त्यांनी पुरवल्या. परंतु आता 2 कोटी रक्कम काही थोडी नाही आहे. त्यासाठी ज्यावेळेस नकार दिला ना, त्यावेळेस हिचा छळ पुन्हा सुरू झाला. परंतु वैष्णवी, जे वडील तुझी इतकी काळजी घेतात, जे आई तुला इतकी माया लावते, त्यांना फक्त एकदा म्हणायचं होतं की बस, मी आता त्या घरात पुन्हा पाऊल ठेवणार नाही. फार फार तर थोडीफार भांडणं झाली असती, परंतु आज तू या आम्हा सगळ्यांच्यामध्ये असतेस. आज तुझं बलिदान तुझ्या सासरच्यांच्या नजरेत ना वायालाच गेलेलं आहे. सगळ्यात मोठं म्हणजे वाईट या गोष्टीचं वाटतं की फक्त आणि फक्त 9 महिन्यांचं तुझं बाळ आज पोरकं झालं आहे. तसं पाहिलं तर त्याचे आजी आजोबा त्याला खूप माया देतील, खूप प्रेम देतील, तुझ्यापेक्षासुद्धा जास्त जीव लावतील. परंतु जी आईची माया असते ना, ती नाही कोणी देऊ शकत. म्हणजे आईची मायाला ते बाळ पूर्णतः मुकलेलंच राहील. या गोष्टीचं खूप वाईट वाटतं. या सगळ्यातनं ना मुलींनी एकच बोध घ्यावा की ज्यावेळेस तुमच्यावरती गोष्टी लादल्या जात आहेत, तुम्हाला त्रास दिला जातो आहे, छळ होतो आहे तुमचा, त्यावेळेस ना या सगळ्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधत चला. या सगळ्याविरुद्ध आवाज उठवत चला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, अन्याय करणं हा जसा गुन्हा आहे ना, तसाच अन्याय सहन करणं हा सुद्धा त्याच्यापेक्षा जास्त मोठा गुन्हा म्हटला जातो. त्याच्यामुळे ज्या वेळेस परिस्थिती आपल्या हाताबाहेर असते ना, त्यावेळेस त्या परिस्थितीविरुद्ध आवाज उठवायला सगळ्यांनी शिकलं पाहिजे. आणि अशा या मानवरूपी हे जे राक्षसच म्हणावे लागतील यांना, दुसरा तर कोणता शब्द नाही आहे, यांच्यापासून स्वतःला सांभाळा, स्वतःची काळजी घ्या.